नमस्कार बिग बॉसचे प्रेक्षकांना. बिग बॉसचं आता हे 6वं पर्व सुरू झालेलं आहे. बिग बॉस 6 सुरू झालेला आहे आणि यातील आता एक कंटेस्टंटची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. तर सर्वात आधी आपण आपल्या मराठवाड्यातील जालना जिल्हा तालुका परतूर मध्ये एक गाव आहे. त्या गावचे जे प्रभू शेळके आहेत हे बिग बॉसच्या घरामध्ये गेलेले आहेत, म्हणजे त्यांची एंट्री झालेली आहे. आणि हा जो आहे कंटेस्टंट हा एक रील स्टार आहे आणि तो थोडासा म्हणजे दिसायला लहान आहे. सूरज चव्हाणसारखा बोलतो वागतो असं म्हणतात सगळेजण. पण तो सूरज चव्हाण आणि घनश्याम पुढारीचं कॉम्बिनेशन आहे असंही काही लोकांचं म्हणणं आहे. तर तो खूप हुशार आहे. तर याविषयी सांगायचं म्हणजे तो एका आजारानं पण म्हणजे ग्रस्त आहे. थॅलेसेमिया नावाचा एक आजार आहे. तर त्या आजारामुळं तो म्हणजे परेशान आहे आणि त्याला बराच खर्च येत असतो. तर त्यामुळेही तो कदाचित बिग बॉसमध्ये गेला असावा असं सगळ्यांचा समज आहे. आणि तो बिग बॉसच्या घरामध्ये अगदी मस्त निरागसपणे वावरत आहे आणि त्याला थोडंसं म्हणजे आता गावाकडच्या पद्धतीप्रमाणे त्याला लवकर झोपायची सवय आहे. तिथं लवकर झोपता येत नसेल, झोप झाली नसेल कदाचित म्हणून तो झोपला होता आणि झोपल्याच्या नंतर बिग बॉसच्या घरामध्ये जर लाईट चालू असताना कोणी झोपलं तर कोंबडा आरवतो आणि पहिला कोंबडा आरवला तो म्हणजे प्रभू शेळकेसाठी. सगळेजण पाहतात तर काय प्रभू शेळके झोपलेला असतो आणि त्याच्यावर हसायला लागतात. तर प्रभू शेळके म्हणजे असा हा तो टॅलेंटेड आहे आणि हुशार आहे. पण कसं असतं की आता हे फिल्म इंडस्ट्रीमधले लोक, टी व्ही सिरियलमधली लोक यांच्यासमोर म्हणजे तो खूप हुशार आहे. पण ते आता त्यांना वाटतं की आपणच हुशार आहोत असं त्या लोकांना वाटत असतं. पण तो खूप मोठा रील स्टार आहे. त्याची म्हणजे फॅन फॉलोईंग पण भरपूर आहे आणि तो एक म्हणजे रील स्टार म्हणून म्हणजे नावारूपाला आलेला आहे. त्यामुळं त्याचं म्हणजे करावं तेवढं कौतुक कमीच आहे म्हटल्यासारखं. तो ह्या आजारग्रस्त असतानाही तो म्हणजे सगळ्यांना हसवत असतो आणि स्वतःही तंदुरुस्त राहतो. तर या सगळ्या गोष्टी तो करत असतो. तर तुम्हाला हा प्रभू शेळके कसा वाटला आणि त्याचा गेम पाहायला आपण विसरू नये. आणि एक मराठवाड्यातला कंटेस्टंट आहे म्हणून त्याला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.